सोलापूर शहराच्या विकास आराखड्यात टाकण्यात आलेली आरक्षणं ही बेसलेस आणि बालिशपणाचा कहर असल्याचा स्पष्ट आरोप माजी नगरसेवक नागेश वल्लाळ यांनी केला आहे। सोलापूर शहराचा विकास आराखडा सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय बनला असून या विकास आराखड्यासंदर्भात पालिका प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणात हरकती प्राप्त झाल्या आहेत। शहराचा विकास आराखडा आणि यातील आरक्षणं याबाबत जनतेतून मोठ्या प्रमाणात नाराजी आणि संताप व्यक्त केला जात आहे। माजी नगरसेवक नागेश वल्लाळ यांनीही या विकास आराखड्यासंदर्भात इन सोलापूर न्यूजशी संवाद साधताना तीव्र नाराजी व्यक्त केली। विकास आराखड्यात टाकण्यात आलेल्या आरक्षणांसंदर्भात आश्चर्य व्यक्त करताना तीव्र टीकास्त्र देखील त्यांनी सोडलं आणि ज्या पद्धतीनं गावठाण तसंच हद्दवाढ भागात आरक्षणं टाकण्यात आली आहेत ती तथ्यहीन असल्याचा आरोपही त्यांनी या निमित्तानं केला। ज्या पद्धतीने आरक्षणांचा सर्वे व्हायला हवं होतं त्या पद्धतीने झालेलं नाही हे मीही मान्य करतो। कारण आज हद्दवाढ भागाचा प्रश्न उचलला जाते, पण तशाच मोठ्या प्रमाणात गावठाण भागात सुद्धा मोठे क्वेरीज आणि काही हरकती आहेत, ज्या हरकतीमध्ये आपण मोठ्या प्रमाणात तफावत पाहू शकतो। ही सर्वे 2 वर्षापूर्वीपासून चाललेली सर्वे हे एक रूममध्ये बसलेली सर्वे आहे की एक ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली सर्वे आहे हे कळत नाही। मी ऐकलेलं असं आहे की हैदराबादच्या एक कंपनीला देऊन ड्रोन सर्वे करून हा आरक्षण टाकण्यात आलं आहे। माझा तर पूर्ण आक्षेप आहे की हा आरक्षण सर्वे करून झालेलं नाही आहे, कारण ह्या सर्वे करून झालेलं असतं आरक्षणास ज्या ज्या ठिकाणी टाकलं गेलं ते बेसलेस आहे आणि बेसलेस म्हणण्यापेक्षा एक बालिशपणाचा कहर आहे। ज्या पद्धतीनं आरक्षण टाकण्यात आलं त्या आरक्षणामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि कुठलंही बेसिक नॉलेज नसलेलं आरक्षण आहे। बरेचशा लोकांना असं वाटतं की आरक्षण टाकलं म्हणजे आपण काहीतरी एक मोठं काम केलं। माझं तर आक्षेप या गोष्टीसाठी आहे, ज्या अधिकाऱ्यांनी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली त्याला इन्चार्ज करून तुम्ही त्याला 85-80 हजार पगार देऊन त्याला परत कामात रुजू करून घेऊन आणि आज सर्वे करण्यात भाग पाडला आणि त्या माणसाने ह्या सर्वे केला। आज सर्वे केल्यानंतर आज तो माणसं मोठ्या सुट्टीवर का जातो हा एक मोठा प्रश्न निर्माण। काही भागात विशेषतः पूर्व भागातील दत्तनगर गांधीनगर भागात मिक्स झोन असं आरक्षण असताना आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अंतिम टप्प्यात बांधकामं आलेली असताना तिथं इंडस्ट्रीयल आरक्षण टाकण्यात येतं, हा काय प्रकार आहे असा सवाल करून यामुळं सोलापूरची अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही त्यांनी दिला। पण शहरात ज्या गावठाण भागात आहे त्या गावठाण भागात मी एक 2-3 एक्झाम्पल आपल्याला देऊ शकतो। आज न्यू पाछापेठ असेल, दत्तनगर असेल किंवा गांधीनगर ह्या भागात मोठ्या प्रमाणात आपल्याला माहिती आहे टॉवेल उद्योग किंवा चादर उद्योगाचे कारखाने होते, त्या मोठ्या प्रमाणात चालायचे। आता बऱ्यापैकी बिकट परिस्थिती त्या कारखानदारांची असल्या कारणाने त्यांनी त्यावेळेसच्या त्या जागेवर मिक्स झोन असा एक आरक्षण होतं, त्या माध्यमातून काही कारखाना चालवायचे आणि तिथं लघुउद्योग म्हणून ते कारखाना चालायचे आणि काही लोक राहायचे। त्या ठिकाणी आपण बघितले गेले ड्रोनच्या माध्यमातून सर्वे केल्यानंतर जिथं जिथं कारखाने आणि पत्रे दिसतात त्या जुन्या काळातले तिथं सरळ त्यांनी इंडस्ट्रियल एरिया म्हणून डिक्लेअर केलं आहे। आज तिथं पाहायला गेलं तर हा सर्वे 1.5-2 वर्षापूर्वीचा आहे असं म्हणलं जातं। आधी 1.5-2 वर्षाच्या कालावधीमध्ये बरेचशा लोकांनी काही स्कीम्स जेवी म्हणून याच्या माध्यमातून बिल्डरला दिलेले आहेत, काही लोकांनी आपले स्वतःचे घरं बांधलेले आहेत। त्या ठिकाणी आज तुम्ही बांधकाम परमिशनच महापालिका देते आणि आज तिला ती कंप्लिशनला आलेली बिल्डिंग असेल, अपार्टमेंट असेल, त्या ठिकाणी आज तुम्ही इंडस्ट्रियल म्हणलं त्या लोकांची गत काय, त्यांनी कुठं काय सोलापूर सोडून जावं का? आणि महापालिकेने दिलेल्या नियमानुसारच त्यांनी बांधकाम केलेलं आहे। आज आपण त्याला डिनाय करू शकत नाही आणि याला पर्याय काय? अशा जर आपण निर्णय घेत असेल तर सोलापूरची अधोगती केल्याशिवाय राहणार नाही। दरम्यान अंतिम लेआउट मंजूर असताना अशा ठिकाणी आरक्षणं टाकताच कशी असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला। या एकूणच प्रकारासंदर्भात जनतेनं आवाज उठवण्याची गरज आहे। या प्रश्नी आपण नागरिकांबरोबर असून यासाठी रस्त्यावर उतरायला आणि लढायला तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं। माझी विनंती एवढंच राहील लोकप्रतिनिधींना, इथले पालकमंत्री असतील, आमदार असतील किंवा स्थानिक स्तराचे संस्थेचे नेते असतील, या सगळ्यांना एवढंच विनंती आहे याच्यावर एकजुटीने आवाज उठावा, जेणेकरून यात बदल होण्यासाठी ह्या प्रारूप यादी आपण जसं म्हणतो ते प्रारूप आरक्षण आहे, त्यात फायनल करायला बरेपैकी आपल्याला विचार करावा लागेल आणि लोकप्रतिनिधींचा महत्त्वाचा रोल आहे। लोकप्रतिनिधी आवाज उठत नाही याचा अर्थ असं होत नाही की लोक विचारणार नाहीत, नक्की लोकप्रतिनिधीसुद्धा आवाज उठवतील। आज तारीख काल भलेही संपले असेल
तरी लोकांनी हरकती घेतलेल्या एकाची एक समिती तयार करावी या लोकप्रतिनिधींनी आणि ज्याच्या ज्या मतदारसंघात आहे त्या मतदारसंघाचं नेतृत्व तिथले आमदार असतील किंवा तिथले नगरसेवक असतील ह्यांनी प्राधान्याने त्याचं नेतृत्व करून तिथले आरक्षण कसं काढता येईल आणि लोकांना दिलासा कसं देण्यात येईल ह्या जर मागचं नक्की प्रयत्न करावा. प्रयत्न हे 100% कुठल्याही पक्षाचं असं म्हणत नाही. प्रत्येकाने सोलापूरसाठी योगदान देण्यासाठी आज लोकप्रतिनिधी म्हणून आपण निवडून आलात ह्याच्या मागं 100% आणि आज कोणी आवाज उठवला नाही असं जरी वाटत असेल, आवाज एकजुटीसाठी सगळ्यांनी एकत्र, जसं हद्दवाड भागाच्या लोकांनी आले तसं गावठाण लोकांनी सुद्धा एकत्र आलं पाहिजे आणि आपल्या नेतृत्वाकडे आपण मागणी केल्याशिवाय ते आवाज उठवणार नाहीत. म्हणून माझी तमाम सोलापूरकरांना विनंती आहे की आपल्याकडे काही अडचण असतील, जसं तुम्ही हरकती महापालिकेत घेतला तशा लोकप्रतिनिधीसुद्धा आपल्या हरकती सांगा जेणेकरून ते आवाज उठवतील.